राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर राज्यभरामध्ये आता मराठा समाज बांधव जल्लोष करत आहेत। मी धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव जमलेले आहेत आणि मोठा जल्लोष सुरू केलेला आहे। या ठिकाणी मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला सांगा, मोठा विजय संपादन केला आहे, अजून जरांगे पाटलांनी देखील उपोषण केले का? जरांगे पाटलाच्या या आंदोलनामुळं मराठा समाजाला जी आरक्षणाची धग पोचली होती, आरक्षणाची जी जळ पोचली, त्याचा विजय म्हणजे आजच्या मागण्या आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जरी फक्त हैदराबाद गॅझेट लागू केलं असलं, त्याचा GR काढला असला, तरी सुद्धा मराठवाड्यातील उपेक्षित वंचित असणारा हा मराठा समाज, शिक्षणापासून वंचित असणारा हा समाज, आज त्या समाजाला एक नवी ऊर्जा या आरक्षणामुळे मिळालेली आहे। अनेक गोरगरिबांचे विद्यार्थी या आरक्षणापासून वंचित राहिले होते, त्या आरक्षणाचा शिक्षणासाठी जो होणारा फायदा आहे तो मनोज दादामुळे आज आम्हाला मिळालेला आहे। तुम्ही आंदोलनामध्ये सक्रिय होतात, अगदी मुंबईपर्यंत जाऊन आलात, काय भावना आहेत आज? आता आम्हाला एवढा मोठा आनंद झालेला आहे की, आणि सगळ्यात मोठं श्रेय आमचे दैवत मनोज दादा जरांगे यांचं आहे। त्यांचे सकल मराठा समाज, कळंब तालुका, जिल्हा धाराशिव तसेच महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातल्या मराठा समाजाच्या वतीनं त्यांना धन्यवाद। एवढं धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर युवक सहभागी झालेले होते, मुळे धाराशिव जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव सहभागी झाले होते। आज मोठा विजय मिळाला। मोठा विजय मिळाला आहे, त्याबद्दल सरकारचा आम्ही आभारच मानतो। पण यंदा गुलालाचा बुक्का होणे एवढं सरकारने ध्यानात घ्यावं, नाहीतर पुन्हा ह्याच्या पुढचा लढा मराठ्यांचा परवडणार नाही सरकारला। काय त्याच्यामध्ये काय आक्षेप असू शकतो? आज त्यांना हैदराबाद गॅजेट लागू करायच्या संदर्भात बोललेले आहेत, नेमकं असे मनात विचार येण्याचं कारण काय? नाही, आज काय आम्हाला आक्षेप नाही, आज आनंदाचा दिवस आहे, इतक्या वर्षाच्या लढ्याला यश मिळालंय। पण फक्त सरकारने एवढंच काळजी घ्यावी की गुलालाचा बुक्का होणार नाही। काय सांगाल नेमकं, काय भावना? यावेळेस पूर्ण अभ्यास, पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीनं सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून निर्णय झालेले आहेत। मागच्या 2 वेळेस आम्हाला गुलाल उधळून तिथून आश्वासन मिळाली होती, परंतु मराठी माणसाच्या प्रत्येक जिव्हाळ्याचा हा विषय होता आणि ह्या जिव्हाळ्याच्या विषयासाठी शिक्षणासाठी आम्हाला अतिशय आरक्षणाची गरज होती। बरीच मुलं आमची बऱ्यापैकी मार्क घेऊन फक्त छोट्याशा गोष्टीमुळे आम्हाला आरक्षण नाही म्हणून त्यांची प्रगती होऊ शकली नाही। आज गरीबातला गरीब माणूस कुठलाही त्याची त्याची लायबिलिटी असताना त्या मुलाला शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं। त्यामुळे हा वंचित असणारा मराठा वर्ग यापुढे शिक्षणामध्ये पुढे जर गेला तर समाज पुढे जायला वेळ लागणार नाही। की आपण जर पाहिले तर अगदी मोठ्या प्रमाणावर जिल्हाभरात जे आहे ते मराठा बांधव जल्लोष करताना पाहायला मिळत आहे। कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे आहे की हे सर्व मराठा बांधव एकत्र आले, फटाक्याची आतिषबाजी केली, एकमेकांना पेढे करून जे आहे ते त्यांनी जल्लोष करताना पाहायला मिळत आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।